नमस्कार मंडळी. नैराश्याची इडापिडा टाळून पुन्हा एकदा मनोरंजनाचा धडा गिरवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज एक लहान मुलगी लग्नासाठी उतावळी झाली आहे. बघूया तिचं काय म्हणणं आहे ते म्हणणं जाणून घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब. कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट यांना. सर आत येऊ का? आत येऊ का सर? या 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 चेतनाबाई या या या. सर सर आपण शिवाली मांडवकरच्या पालकांना बोलवलं होतं. हो बोलवलं होतं. तिचे वडील आलेत सर, बोलवू का त्यांना? हा बोला बोलवा बोला बोला. शिवाली शिवाली ये बाळा ये ये. हॅलो 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 हा ये. शिवाली सर आणि तिचे वडील. बस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. माझे पप्पू. नमस्कार 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 नमस्कार. बसा बसा बसा. पप्पू मांडवकर बसा. पप्पू मांडवकर नाही, पप्पू मांडवकर नाही, मंदार मंदार मांडवकर. मंदार मांडवकर. माझे पप्पू. हो पप्पू. पप्पांना ही लाडाने पप्पू म्हणते. होय होय होय. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. माझ्या काय पार्टीने काय गडबड केली काय? म्हणजे काय भांडणं वगैरे केली काय? उलटसुलट कोणाला काय बोलली? नाही नाही तशी नाही येते. तशी नाही येते. ती अशी भांडणं करणारी उलट सुलट बोलणारी नाही. तशी ती गुणी आहे. ती अशी वात्रट कॅटेगरीत येत नाही. पण झालंय असं की आपल्या शाळेची आत्ता जी परीक्षा झाली त्यात मराठीच्या पेपरमध्ये हिला प्रश्न होता निबंध लिहा. मी निबंध लिहिला. लिहिला मी लिहिला निबंध. लिहिला आहेस लिहिला आहेस. हो हो. सर बोलतायत मध्ये नाही बोलायचं बाळा. चेतनाबाई तर निबंध लिहिला हिने. निबंध होता मी पुढारी झाले तर. हा. हिने लिहिलं मी पुढारी झाले तर मी लग्न करेन. मांडवकर हसताय काय तुम्ही? मांडवकर नाही नाही माफ करा माफ करा. आता पुढारी काही लग्न करू शकत नाहीत. आता सगळीच लग्न करतात. मी पण केलेलं आहे, तुमचं पण झालेलं असेल. एक मिनिट, आमचं झालं म्हणजे? आमचं लग्न नाही झालं. विचार करून बोला जरा. मांडवकर हे बरोबर नाही. चेतनाबाई तुमचं लग्न झालं असेल म्हणजे तुमचं वेगळं झालं असेल आणि माझं वेगळं झालं असेल. आपलं एकत्रच असं तुमचं लग्न झालं असेल असं त्यांचं म्हणणं नाहीये. पण मुद्दा हा नाहीये की त्यांचं लग्न करणं हा मुद्दा नाहीये. पुढाऱ्याने लग्न करणं हा तर नाहीच नाही. प्रॉब्लेम आहे की निबंधात पुढे 2.5 पानं तिने फक्त लग्नच लिहिलेलं आहे. की मी पुढारी झाले तर मी लग्न करेन, त्याच्या आधी मी हळद करेन, त्याच्यानंतर मी माझ्या करवल्या नाचवेन आणि त्याच्यानंतर मी अगदीच म्हणजे त्या हॉलवाल्याशी भांडेन, अगदीच विदाई करेन, असं सगळं लिहिलेलं आहे. इतकंच नाही तर त्या लग्नाच्या 2.5 पानाच्या निबंधात तिने एक लग्नगीतांची सीडी सुद्धा दिलेली आहे आम्हाला आणि आम्हाला सांगितलंय रसिकाच्या लग्नावर नाचा. ओ बाबू माझा बाबू ग तो. नका मांडवकर, कळतंय का तुम्हाला? तिच्या काळजीने आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. 4थीत आहे ना ती. मग तिने एखाद्या वेळेस बाबा आईस्क्रीमची फॅक्टरी टाकेल असं काहीतरी लिहिलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं ना. कारण ठीक आहे बाबा, तिला कळलं नसेल पुढारी झाल्यावर मी काय करायचं, तिच्या लक्षात आलं नसेल हेही आम्ही मान्य करतो. पण लग्न करीन हे नाही. लग्न करेन खूप गंभीर बाब आहे मांडवकर, लक्षात घ्या. हे गंभीर आहे. हो हे गंभीर आहे. यात काय गंभीर आहे? अरे तिला काहीतरी वेगळं सुचलं, ह्यात गंभीर आहे? नाही पोरांना काय वेगळं सुचलंच नाही पाहिजे. सगळ्यांपेक्षा तिला वेगळं सुचलं ना. नाही उलट पाठ ठोपवली पाहिजे ना तुझी. बरोबर आहे मांडवकरची, बरोबर आहे. काय तिला वेगळं सुचणं हा प्रॉब्लेम नाहीये, पण तिला जे वेगळं सुचतं ते सेमच वेगळं सुचतं असं होतं. सर नाही कळला. सांगतो काय होतं. तिच्या प्रत्येक विषयात लग्न हे येत असतं. माहित नाही का, पण ते येत असतं. आता जसं मराठीचा पेपर झाला तसा आमचा विज्ञानाचा सुद्धा पेपर झाला. तर विज्ञानाच्या पेपरमध्ये प्रश्न होता हळदीचे उपयोग सांगा. तिने लिहिलं नवरा नवरीला लावण्यासाठी. ओय बाबू. हो ना पप्पू, हल्दीला नवरा नवरीला हल्दी लावतात ना. लावतात. नाही चांगली गोष्ट आहे. तिला याचं नॉलेज आहे, याचा आम्हाला आनंद आहे. पण उत्तरात ते अपेक्षित नव्हतं. उत्तरात अपेक्षित काय होतं, हळदीचे उपयोग हे आहेत की हळद ही जंतुनाशक आहे, ती रक्तशुद्ध करते, त्याचबरोबर मधुमेह आणि हृदयविकार. ऐका ना, फक्त पटकन बोला. त्या हॉलवरती दुसरी पार्टी आली आहे, तेवढं जायचंय फक्त. तुम्ही मुख्याध्यापकांच्या कॅबिन मध्ये आहात. तुम्ही नाही हे विसरू नका. तुम्ही कळतच नाही का की आम्ही तुम्हाला कशासाठी बोलवलंय? तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी बोलतोय आम्ही. ती सतत लग्नाविषयी बोलते. आम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे विज्ञानात
ते उत्तर ती लिहित नाहीये. मराठीत सुद्धा ती लग्नाविषयीच बोलतेय. फक्त मराठी आणि विज्ञानाचा प्रॉब्लेम नाहीये. इतिहासाचा पेपर बघा तिचा. इतिहासाच्या पेपरमध्ये प्रश्न होता की इंग्रज भारत देश का सोडून गेले. त्याच्यावर तिने काय उत्तर लिहिलं. हॉलची वेळ संपली. हसू नका मांडवकर. तिने लिहिलं हॉलची वेळ संपली. हॉलवाल्यांनी पार्टीवाल्यांनी सांगितलं की लवकर आटपा, आम्हाला दुसऱ्यांना हॉल द्यायचा आहे. हे बरोबर आहे का. त्यावर तिने पुढे असं लिहिलं की इंग्रज सगळा रुखवत गोळा करून निघून गेले. आपली गाडी आणि आपले घोडे घेऊन निघून गेले. आणि निघताना इंग्रज आणि त्यांच्या बायका रडत होत्या बाबुल की दुआए लेते जा या गाण्यावर. बाबू असं लिहतात. बाबुल की दुआए तेव्हा गाणं होतं. वेगळं काहीतरी लिहायचंच ना. मांडवकरजी ह्या मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की तिने बाबुल की दुआए हे गाणं वापरलं. याच्यावर आक्षेप नाही. इंग्रज हॉलची वेळ संपली म्हणून गेले भारतात ना. प्रश्न बघा ना. हसू नका तुम्ही मांडवकरजी. लक्षात घ्या फार महत्वाची बाब आहे की नाही. लहान आहे जरा तेवढं समजून घ्यावं. चौथीतच आहे अजून. तेच सांगतोय आम्ही. चौथीत आहे ना. सतत लग्नाच्या गोष्टी कशा बोलू शकते ती. काय तिच्या अवतीभोवती फक्त लग्न आहे. तिच्या चर्चेत तिच्या विषयांमध्ये तिच्या बोलण्यात फक्त लग्न आहे. नाही मॅटर तुम्हाला काय झालेला तो कळलेला नाही. काय मॅटर काय माहितीये. आमचा लग्नाचा हॉल आहे मांडवकर मंगल कार्यालय कोळसेवाडी कल्याणी 304-411. अरे माझ्या बाबू गो ते सगळं तुला पाठ आहे. बरं ना बापू. बरोबर बाबू. नाही लग्नाचा हॉल आहे तर मग आम्ही काय करायला हवं मला सांगा. नाही तेच तुम्हाला सांगतो. एरियातली सगळी लग्न आहेत ना आमच्या हॉललाच झालेली आहेत. म्हणजे आमच्या हॉलला जर लग्न झालं तर ते शेवटपर्यंत टिकतं असं मला लोक म्हणतात. तुमचं पण लग्न आमच्या हॉललाच होणार होतं. पण तुमचा बापूस काहीतरी त्यावेळी बोलला काहीतरी गडबड झाली म्हणून. काहीतरी अडचण आली म्हणून. नाही ते तारखांचं झालं होतं. जरा तारखांची गडबड झाली होती. अच्छा. ते महत्वाचं नाहीये. ते महत्वाचं नाहीये. टिकलंय की गेलं म्हणजे आहे लग्न आहे. त्या विषयावर आपण बोलायला आलेलो आहोत. काही तसं नाही. जर अगदीच नसेल ना तुम्हाला वाटलंच की करूया आता दुसरं लग्न तर आमचा हॉल आहे तुमच्यासाठी कधी पण. आपण डिस्काउंट देऊया. नाही मी काय बोलतो माहिती काय. हॉलचं भाडे देऊ नका. हॉलचं आपलं डेकोरेशन आणि हे असतात ना काय आपले जेवणावाले आमची मौन पावली आहे ना तिकडे तेवढी फक्त द्या तुम्ही. तुमच्या लक्षात येत नाहीये मांडवकर. आम्ही जे सांगतोय पोटतिडकीने ते काय सांगतोय की तुमची मुलगी या तुमच्या गोष्टींमुळे सतत लग्न 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 असं करतेय. इतके विवाहोत्सुक झाली आहे ना ती की प्रत्येक गोष्टीत लग्न येतंय. कारण तुमचा स्वतःचा लग्नाचा हॉल आहे. तुम्ही सतत लग्नाबद्दल काहीतरी बोलता आणि करता. त्यामुळे तिलाही असं वाटतं की आपण सुद्धा लग्नच करायला हवं. एक्झॅक्टली. तुमचा हा बिझनेस तिच्या भवितव्यावर हावी होतोय. तुम्हाला कळतंय का. बरोबर. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तिला लग्नच दिसतं. बरोबर. एक काम करा. तुमच्या बिझनेस पासून तिला लांब ठेवा. काय कांसारले सारखे बोलतो. काय बोलताय तुम्ही. तिला लांब ठेवा. ते शाळेत आलेले आहात तुम्ही असं बोलू शकता. तुमची मुलगी आमच्या शाळेत शिकते हे लक्षात घ्या. माफ करा. तसं नाही तसं मला बोलायचं नाही. हिला लांब ठेवा म्हणजे माझ्यानंतर हीच सांभाळणार आहे ना. मग हिला कळायला नको. तुम्हाला सांगतो माझा बापू जेव्हा गेला ना मला तोंडावर बोलला काय झालं तरी मांडव उतरवायचं नाही. आमचं आडनाव काय मांडवकर. मांडव पाठ कसं वाटेल. आडनावाला जागायला नको. नाही छान लॉजिकसाठी. पण मला असं वाटतं की हे तिच्या शिक्षणाच्या मध्ये येतंय. असं करू नका. अच्छा असं करू नका. काय होतंय तिचं शिक्षण महत्वाचं आहे. तुमच्या लग्न या गोष्टीमुळे तिच्या पण आयुष्यात फक्त लग्न चाललेलं आहे. त्याचा तुम्ही नीट अभ्यास करायला हवा. त्याचा तुम्ही नीट विचार करायला हवा. मी नीट समजावून सांगते तुम्हाला. मी तिची वर्ग शिक्षिका आहे. नमस्कार. ओळख नाही करून देता येत. त्या सांगतायत. मी जेव्हा वर्गात येते तेव्हा सगळी मुलं उठून एक साथ नमस्ते बाई असं म्हणतात. तुमची मुलगी काय करते. पाया पडते. हे बघ नको करूस हे का संस्कार आहेत ते. हाच प्रॉब्लेम आहे की तुम्ही तिच्यावर संस्कार करताय. एकदा संस्कार करा ती बरोबर वागेल. शाळेचे काही प्रोटोकॉल्स असतात की नाही. प्रोटोकॉल्स असतात नियम असतात ते पाळायला नको. 2 वेळा कंपल्सरी सांगितल्यात की नाही. सगळ्या मुलींना सांगितलंय. ह्या कुठल्या वेळा आहेत हिच्या. मग बरं आहे ना एक्स्ट्राच्या घातलेल्या आहेत 4 आहेत. पप्पू वेणा नाही आहेत मुंडावळे आहेत. बाबू हे बघा पुन्हा लग्नाचा विषय काढला की नाही मला सांगा. हे योग्य आहे का मला सांगा. नाही की नाही. आता मागे आमच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन होतं. तेव्हा एक इन्स्पेक्टर आले. हिला विचारलं तू काय बनणार. तर ही म्हणाली मी नवरी बनणार. ओ बाबू माझ्या बाबू कौतुक काय करताय मांडवकर ह्या गोष्टीला वाव देऊ नका. ते इन्स्पेक्टर चिडले आमच्यावर. मग माझं स्वप्नच आहे लहानपणापासून मला नवरीच बनायचंय. असं तुला नवरी नाही बनता येणार. एक मिनिट. हे बघ मी याचसाठी आज तुझ्या पालकांना इथे बोलावलेलं आहे. कारण मला तुला ही समजच द्यायची आहे बाळा. लक्षात घे तू आता 4थीत आहेस. तू लग्न करू शकत नाहीस. तू 4थीत आहेस. मी लग्न का नाही करू शकत. याचं उत्तर इतकं आहे बाळा की तू आता लहान आहेस. या वयात लग्न या गोष्टी ह्या तुझ्या अकलेच्या फार
फार पलीकडे आहेत. त्या ज्या वयात जे घडायला हवं तेव्हा त्या होतील. त्यामुळे आता तू लग्नाचा विचार करू नकोस, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाळा कविता म्हणून दाखव वडिलांना. म्हण 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 कणा कणा कविता म्हण. म्हण बाळा म्हण, घाबरू नकोस म्हण. काय आहे कविता? हे बघा इथून सुरुवात आहे. कविता काय आहे ओळखलत का सर? मला ही कविता माहित नाहीये का तुला? माहित. ओळखलत का सर मला पावसात आला कुणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती बघून शुभ मंगल सावधान. त्याला एकमेकांना हार घाला. हे नका करू. हे बघा हेच तुमचं चुकतंय. तुम्ही तिच्या प्रत्येक गोष्टीला वाव देताय. आता तुमच्या लक्षात येत आहे का ही कविता फार महत्वाची कविता आहे. कुसुमाग्रजांनी लिहिलेली आहे. ती कशासाठी लिहिलेली आहे? या कवितेतनं काय दिसतं आपल्याला? एका गुरु आणि एका शिष्याचं नातं दिसतं. त्या गुरुने आपल्या शिष्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला लढण्यासाठीचं जगण्यासाठीचं जे बळ दिलेलं आहे ते दिसतं की नाही? त्या कवितेची मंगलाष्टका केलेली आहेत. हे बरोबर आहे का मला सांगा? नाही की नाही? मग चित्रकलेच्या तासाला सुद्धा असंच काहीतरी करते. गाडीचं चित्र काढते, 4 चाकी गाडीचं चित्र काढते आणि त्याच्यावर जस्ट मॅरिड असं लिहिते. याला काय अर्थ आहे? मी तिला जेव्हा विचारते की पास होशील ना वार्षिक परीक्षेत, ती म्हणते पास होईन पण आधी देण्या घेण्याच्या गोष्टी करा. हे बघा हे असं ही एवढीशी टिल्ली कुठल्या तरी शिक्षकाला येऊन असं विचारते देण्या घेण्याचं. बरं ज्या शिक्षकांचा तास असतो वर्गावर त्यांच्याकडे आधीच जाते आणि म्हणते आमच्या वर्गावर यायचं. याला काय अर्थ आहे? हे कुठलं निमंत्रण आहे? मी वर्गावर जेव्हा कविता शिकवत असते मी म्हणते माझ्या मागून ही ओळ म्हणा, तर फक्त मम म्हणते. मम म्हणते. इतकंच काही नाही. शाळेत येते 7:30ची शाळा असते, 7 वाजता येते, बाहेर 7 फेरे मारते आणि मग आत येते. याला काय अर्थ आहे मला सांगा? एकच गोष्ट ती फार इमाने एतबारे करत असते वर्गामध्ये, जोड्या जुळवा. का? मला आवडतं. हे बघा हे असं आहे. नाही हेच आम्हाला आवडत नाहीये तिचं. म्हणून आम्ही आज तुम्हाला बोलवलं, कारण आम्ही समजावून दमलो. आता तुम्ही तिला समजावा. काय ना हिच्या या वागण्याचा त्रास इतर मुलांना सुद्धा होतोय. ते सुद्धा असंच वात्रट वागायला लागले. त्यांना सुद्धा लग्नाबद्दल एक वेगळंच आकर्षण वाटायला लागले. असं नको. त्यांना त्या वयात ते कळेल. पण आता त्यांनी अभ्यासावरती लक्ष द्यायला हवं. इतकंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि अजूनही जर ती असंच वागत राहिली तर मग आम्हाला काहीतरी सिरियस ऍक्शन्स घ्याव्या लागतील. आम्हाला तिला शाळेतनं काढून टाकावं. नाही नको असं काही करू नका. म्हणजे चूक माझी आहे. मीच तिला बिझनेसमध्ये असं इन्व्हॉल्व वगैरे करायचा प्रयत्न केला. चूक माझी आहे. तिच्यावर तिचा काय दोष नाही. ती परत असं नाही वागणार. ती असं कळलं ना तुम्हाला? होय. आमचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचलंय ना? होय. लहान आहे होती. तिला तिचं बालपण जगू द्या, स्वच्छंदी बागडू द्या तिला. होय. म्हणजे आता आपलं बोलणं झालंय असं समजू ना? हो. चला मग सुपारी फोडा. अरे नाही, नवरीकडची बाजू आहे, पडती बाजू आहे ना, म्हणून आपलं म्हटलं. अरे ह्यांचं काय कर. तुम्ही निघा. मला वाटत नाही तुम्हाला कळणार आहे. तुम्ही निघा. काढून टाक तिला. काढून टाक. क्या बात है. अतिशय अँटिक कॉन्सेप्ट, युनिक कॅरेक्टर्स आणि भारी परफॉर्मन्स. वा. बघा हा सरस काय म्हणतात प्रसादा. पाकिट आणलं. वा ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती. मोठ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. वेगळाच विषय होता, वेगळ्या पद्धतीने सादर केला गेला. पृथ्वी कमाल बेरिंग होतं. कमाल. फार मजा आली. शिवाय चौथीतली तू वाटलीसच तू. म्हणजे फक्त किती वर्ष चौथीत आहेस हे क्लिअर नाही झालं. नाही छान होतं. बेरिंग छान होतं. चित्रा मस्त, मंदार मस्त. सई. फन परफॉर्मन्स होता. वेगळाच विषय होता. त्याची हाताळणी वेगळी होती. म्हणजे मी याला काय म्हणूया ऑक्युपेशनल हजार्ड अशा चष्म्यातून बघितलं की घरी जे असतं तेच आपल्याला सुचतं. तर मला असं वाटतं की ह्या मुलीचे जसे वडील होते तसे बाकीच्या वडिलांनी तसं वागू नये. मुलींना आधी शिकू द्यावं, आपापल्या पायावर उभं राहू द्यावं आणि मग पुढच्या गोष्टी. तर मला असं वाटतं की असे वेगवेगळे गमतीशीर, कधी सिरियस, पण त्यातून काहीतरी गंमत निघणारे असे विषय या मंचावर कायमच प्रेझेंट होत असतात. त्यातला हा विषय होता आणि तुम्ही तो सादर पण खूप छान केलात. मजा आली. मंडळी आता इथे रंगणार आहे एक चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे
मानसिक आरोग्य. चला बघूया या चर्चेतून आज नेमकं काय निष्पन्न होत आहे ते. विचारांचा हा उहापोह बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हा सत्राच्या अतरंगी हास्यवीरांना. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी होस्ट, छोट्या केसांची मोठी गोष्ट. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितीच आहे, या कार्यक्रमात आपण एक विषयाचा तवा घेतो, त्यावर या मान्यवराचा डोसा लावतो आणि मग या प्रेक्षकांचा मसाला भरतो आणि मग आपला टक 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 मसाला डोसा तयार. ही काय ओळख करून देताय तुम्ही माझी? नाही सर, ते काय तेच ऐकून प्रेक्षक बोर होतात, पण मी अदनबदन असं क्रिएटिव्ह रचत असते. नाही पण काय होतं, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात माझे डोसे लागतात, असं नका करू. नाही, खरं तर मी तुमची इडली लावणार होते, पण तवा होता ना, तव्यावर इडली कशी लावणार, म्हटलं गरम गरम तवा आहेच तर मान्यवरांचा डोसाच लावूया. मॅडम, तवा तापला असेल तर मी माझा डोसा लावायला तयार. मोरे थांबा ना, आल्या लगेच सुरू नको करू, मग माझा चर्चेत लक्ष नाही लागत. काय करताय तुम्ही मॅडम? तुमच्या लक्षात आहे ना, हे थेट प्रक्षेपण आहे, लाईव्ह आहे हे, तुम्ही असं कसं फ्लर्ट करताय? चर्चेला सुरुवात करूया ना प्लीज प्लीज. हा, तर आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातले अभ्यासक पृथ्वीक मनकवडे, आणि त्यांचं स्वागत मी माझ्या छानशा कवितेने करणार आहे. तर मंडळी, आजच्या कवितेचं नाव आहे आनंद कुणाचा. आनंद कुणाचा, आनंद कुणाचा, आनंद माझा का आनंद तुझा, आनंद हिचा का आनंद तिचा, आनंद त्यांचा का आनंद ह्यांचा, कुणाचा आनंद, कुणाचा आनंद शिंदेंचा, कारेकरांचा, इंगळेंचा, सावंतांचा, कुणाचा, शोधा शोधा शोधा. आणि सापडत नसेल ना तर मग जगत राहा किड्या मुंग्यांसारखे. अरे बापरे. नाहीतर मरा मरा दलिंदरांनो, कुत्र्याच्या मौतीनं मरा. मग तळमळत राहील तुमचा आत्मा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, रक्ताच्या तारोळ्यात, प्रेतांच्या खचा तळमळत राहील. कशी वाटली? जबरदस्त. अंगावर रोमांस उठला. अंगावर कसा रोमांस सुटलाय तुमच्या? अरे काय तुम्ही कशालाही जबरदस्त म्हणताय? आणि तुमचं काय ही कविता आहे? हो सर, काल रात्रभर जागून मी ही विद्रोही कविता लिहिली आहे सर. अरे नका जागू, तुम्ही फक्त कविता केली आहे, विद्रोह दर्जाने केलाय. नका, या पुढे तुम्हाला कविता सुचली की दांडकं घ्यायचं, डोक्यात मारायचं, बेशुद्ध पडायचं. ओके, एक लक्षात घ्या, आपण आता ज्या विषयासाठी इथे जमलेलो आहोत, ज्या विषयावर परिसंवाद अत्यंत महत्वाचा. येस सर, विचारा. आता जो आपला प्रश्न आहे ना, त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न विचारायचा आहे. बोला. हरकत नाही, हा विचार. मानसीचं स्वस्त अंड्याचं जेवण. काय लिहिलंय? मानसीचं स्वस्त अंड्याचं जेवण. नाही तर मला स्वस्त अंड्याचं जेवण जेवायचं असेल तर ही मानसी कुठे भेटेल? हा विषयच नाहीये आपला. या अशा विषयावर स्वतः मानसी तरी परिसंवाद करेल का मला सांगा? मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन असं आहे की नाही हे? अच्छा, हो हो तसंच आहे. मागे व्हा, मागे प्लीज प्लीज मागे व्हा. एक पाऊल पुढे आले ते आमच्यावर अविश्वास दाखवायला. तसंच लिहिलंय. तर आपला आजचा जो विषय आहे मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन. मित्रांनो, आनंदी जीवन म्हणजे काय? आनंदी जीवन म्हणजे आनंदी आयुष्य. आणि आनंदी आयुष्य म्हणजे आनंदी जीवन.
आनंदी जीवन तेच सांगतायत ना वासाड्या. तुझं लक्ष कुठे आहे? लक्ष कुठे आहे तुझा? नीट लक्ष दे इथं. प्लीज आवाज खोल. बसा प्लीज. लक्ष नको त्याचं. ठीक आहे. मोरे बसा. असं मोरे बस. एवढाचा प्रश्न नाही नाही ऐका ऐका सर चिडू नका. हे बघा या सुद्धा गोष्टी आहेत. याच्यामुळे सुद्धा आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. बस शांत. माझा बिघडला माहिती आहे मला कळतंय Sorry, नो प्रॉब्लेम. मोरे. ऐका आता महत्वाचा प्रश्न आपला आजचा विषय मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय. सर येस बोला. नाही माहीत. मला माहितीये तुम्हाला नाही माहित म्हणूनच मला परिसंवादाला बोलवलेलं आहे की नाही. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे मेंटल हेल्थ. मन सुदृढ असणं मन हेल्दी असणं हे कशाच. एक मिनिट थांबा ना काय ह्याला काय अर्थच नाहीये. थांबा ना सर ते हे असं नाही करायचं का. नाही असं नाही करायचंय सर आम्हाला वाटलं ते मानसिक स्वास्थ्यासाठीच आहे. नाही एक मिनिट थांबा सुरू नका हो. एक मिनिट ऐका ना मॅडम प्लीज थांबा. काय तुमच्या लक्षात येत नाहीये मी वेगळं सांगत होतो. ही बोलण्याची पद्धत आहे म्हणजे टप्पे सांगत होतो की मन सुदृढ असणं मन हेल्दी असणं हे गरजेचं आहे. आणि हे कसं होतं आपल्या दैनंदिन आयुष्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम होत असतो. मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो म्हणजे नेमकं काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सांगायचं एकदम सोपं उदाहरण द्यायचं तर आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपला दिवस छान जातो की नाही. माझा थोडा वेगळा आहे. म्हणजे मुलात कसं ना माझं मनाशी काही देणं घेणंच नाही आहे. म्हणजे छोट्या कॅन्सरची बाई जर माझ्यावर प्रसन्न असेल तर माझा अख्खा दिवस चांगला जातो. मोरे तुम्ही पण ना मला गप्प बस. हे काय करताय तुम्ही. मी लाजते. तुम्ही लपताय. लाजणं आणि लपणं यातला फरक नाही कळत आहे तुम्हाला. प्लीज बसायचं प्लीज. खूपच मला लाज. नका नास्त करू प्लीज प्लीज. मोरे थांबा ना. नाही मला कळत आहे. तर आता या मनाबद्दलच आपण म्हणू. मन प्रसन्न असणं म्हणजे दिवस छान जाणं असं असतं. आता मन कुठे असतं. सर हो बोला कुठे. सर माझं मन माझ्या पायात आहे. कसं काय. सर मी नाईट ड्रायव्हर आहे ना. मी पायाने ब्रेक मारतो. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तू जरा थांब. हे बघा हे पण आहे ना मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी हे सुद्धा आहे. असे विनोद करायचे आपल्याला आनंद मिळतो त्याच्यात पण मानसिक. ओके नाही करत मी. थांबा. ओके थांबा. नाही आवडला नाही. हो पण अजूनही प्रश्न अनुत्तरितच आहे. मन कुठे असतं. मन बिन काय नसते हो. काय नसते भांगारपणा आहे सगळा मी सांगतो तुम्हाला. इकडे बघा मला सांगा पुरींकडे जर मन असतं तर सोडून गेले असतं का पोरासने. गेले असतं का सांगा मला. काय नाही सगळी अंगातली मस्ती आहे तुम्हाला सांगतो मी. ही फालतू नाव आहे मन बिन फालतू नाव दिलंय की नाही ही त्या कवी लोकांनी दिलेलं आहे. पहिलं तुम्हाला सांगतो ती कवी लोक जी आहे ती नाव देणारी हुडकून पाडली पाहिजे. त्यांचं मन घेऊन दांडक्यानं रपारप आणली पाहिजे. मनन बिन सांग काय नाही मन बिन फालतूगिरी सगळी मन. थांबा शांत. बापरे हे झालं. पहिलाच माणूस पाहिलेला आहे मनावर इतका चिडलेला. मग काय नाही ऐका असं करून चालणार नाही. काय मन म्हणजे काही अवयव नाही ना कुठला. त्याला शोधून काढलं आणि फटके दिले किंवा तो बिघडला असेल तर बाबा बाहेर काढला रिपेअर केला ऑपरेशन केलं आणि परत लावला. मन अवयव नाहीये ना. मन मुळात लक्षात घ्या मन आपल्याला दिसत नाही. म्हणजे मन भूत असतं. शांत बसा. नाही असं नाही. काय कसं समजावतो. एक मिनिट. मन म्हणजे आपल्या अंतरंगातील एक पडदा हो की नाही. नाही तसं नाही. अरे म्हणजे मी असं मन म्हणजे आपल्या अंतरंगातील एक पडदा नाही का. कोणी काही बोलू नका मी सांगतो तेवढं फक्त ऐका. मन म्हणजे आपल्या अंतरंगातील एक पडदा बाहेरच्या जगात डोकावून बघण्यासाठीची एक खिडकी. मन हा काही अवयव नाही. बाहेर काढला ऑपरेशन केलं बरं केलं असं नाही. पण मन बरं करण्यासाठी आणखीन वेगळे उपाय आहेत. मन बरं कसं होऊ शकतं. आपण आनंदी राहायचं मन बरं होतं. छान विचार करायचं मन बरं होतं. आता मनाला आनंदी करण्यासाठी काय बरं करायचं. मनाची पप्पी घेतली पाहिजे. शांत बसा प्लीज. शांत बसा प्लीज. शांत
तर मनाला आनंदी करण्यासाठी काय करायचं तर आपण छान छान विचार करायचा स्वतःबद्दल, इतरांबद्दल. काय मानसिक स्वास्थ्य आपला जो विषय फार महत्वाचा विषय, हे लगेच बिघडतं सुद्धा. आणि त्याच्या मागचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे न्यूनगंड. न्यूनगंडामुळे आपल्याला डिप्रेशन येतं आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे सगळ्यात आधी न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. नाही, समजा आपण दोन्ही असं बाहेर काढलेलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना. कशाला एखादं राहू दे ना. आता एवढ्या वर्षाची सवय असेल तर कशाला काढायचं त्याला. एक मिनिट. न्यूनगंड म्हणजे काय समजताय तुम्ही? ते किडनीच्या बाजूला असतं ते स्वादुपिंड. आणि ते एकच असतं, दोन नसतं. किडन्या दोन असतात. उगाच आपलं काहीतरी. न्यूनगंड म्हणजे काय ते माहिती नका ना रे मला. असं का मी इतकं मानसिक स्वास्थ्यावर बोलतो आणि माझी चिडचिड होते, मग बरं नाही दिसत. सॉरी सर, तुम्ही सांगा. तुम्ही सांगा न्यूनगंड म्हणजे. हा, न्यूनगंड. न्यून म्हणजे कमी आणि गंड म्हणजे माहितीये मला. काय ते मॅडम तो श्याम राजपूत नाही का आपलं बोलतो. गंडपटक आहे. असं नाही म्हणत ते. पण बाय ना गंध फटक असं म्हणतात. म्हणजे काय गंध फटक म्हणजे काय तर त्याच्या भाषेत घाणेरडा. मी इथे जे म्हणतोय ते गंड. न्यून म्हणजे कमी आणि गंड म्हणजे कॉम्प्लेक्स. आता हे बघा, हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. न्यूनगंड, अहमगंड म्हणजे काय? न्यूनगंड म्हणजे आपण इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखणं. अहमगंड म्हणजे आपण इतरांपेक्षा खूप ग्रेट आहोत किंवा मोठे आहोत असं समजणं. आणि याला इंग्लिशमध्ये इन्फिरियरिटी आणि सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात. आणि तामिळमध्ये यांना कोडा कशाला तामिळमध्ये कशाला जाणून घ्यायचंय? आपला असंच म्हणजे मागे पुढे मी डोसा खायला तामिळनाडूला गेलो ना तर कसं मध्ये अडवणूक येणार नाही ना. मुळात आधी शब्द बोलायला शिका. नायडू नसतं ते, नाडू असतं. नाडू. अच्छा, असं आहे का? हो. आमच्या बाजूला ते अनिल नायडू आहेत, तर ते खरं तर अनिल नाडू आहेत. त्यांना सांगते मी. मरा ना त्या नाडूने गळ्याला बांधून असं काहीतरी मरा ना. तुम्हीच बोललात सर. उगाच काहीतरी मध्ये मध्ये नायडू हे आहे आडनाव आहे आणि नाडू हे ते तामिळनाडू प्रदेश आहे. उगाच विषयाला एक हे कुठे होतो आपण? सुप्रियाच्या कॉम्प्लेक्स मध्ये. पचकन पत्ता सांगा, मी लिहून घेतो. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे ते. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. सुप्रिया कॉम्प्लेक्स कुठनं काढलं मध्ये? मानसिक स्वास्थ्य. हा, मानसिक स्वास्थ्य. तर हे जे न्यूनगंड, अहमगंड आहेत हे येतात कसे? येतात कुठून? काय होतं माणसात उपजत स्पर्धा करण्याची एक वृत्ती आहे बघा. आपल्याला सतत स्पर्धेत उतरायचं असतं. हा माझ्यापेक्षा जास्त आहे, अरे हा माझ्यापेक्षा कमी आहे. बरोबर. आपण कळत नकळत नाही का स्पर्धेचा भाग होत असतो. आणि ह्या स्पर्धेत आपण हरायला लागलो, मागे पडलो की न्यूनगंड येतो. आणि मग त्यातनं बिघडतं ते मानसिक स्वास्थ्य. फ्लॅबरगॅस्टेड. ए गप्पा बस. इतका काय तुला आश्चर्याचा धक्का बसलाय फ्लॅबरगॅस्टेड म्हणशील? उगाच एक इंग्लिश शब्द कुठेतरी वाचतो, ऐकतो आणि बोलतोस का रे? गप्पा बस. सर चिडताय का? मी नाही चिडत आहे. होय नाही इधर का ना. काय कसं बोलवलं मला? इधर का ना. बर ती तुम्ही म्हणला आता ते हारल्यावर ती काय मानसिक स्वास्थ्य न्यूनगंडी तुम्ही म्हणून ती न्यूनगंड. हा तुम्ही म्हणला आता ती. तर मग ससा का बरं आनंदी होता? म्हणजे मग ससा का बरं आनंदी होता? म्हणजे नाही ती गोष्ट होती की नाही त्याच्यात तो ससाला का कुत्र्यागत हारला होता कासवाकडनं. आ त्याला लाज वाटायला पाहिजे की नाही माकडाला? सांगा बरं मला. सशाला माकड म्हणाला तुम्ही? हारलंय तिच्या आईला बेन तरी लागा उड्या हाणते टनाटाना म्हशी लागा. ससा म्हशी सारखा उड्या. मग त्याला लागा कानवर करते डोकरा मूस काढला पाहिजे की नाही त्याला? एक ससा आहे का? कोण ससा आहे? म्हणजे एक त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं नाही का? सांगा बरं. एवढं बियाणं हरलंय तरी. एक मिनिट थांबा. त्याचा न्यूनगंड आला नाही का? अरे थांबा एक मिनिट थांबा. तुम्ही वेगळीकडे चाललाय. साधी काल्पनिक गोष्ट आहे. तुम्ही अस्मिता नका करू तिची. थांबा. पण एक चांगलं आहे बघा. एक आणखीन एक चांगलं उदाहरण मिळालेलं आहे. ससा कासवाची गोष्ट. आता बघा आपण लहान मुलांना आपण ही गोष्ट ऐकवतो की नाही? ससा कासवाची गोष्ट. पण नकळत आपण त्यांच्यात स्पर्धेची वृत्ती तयार करतो की ससा बघ हरला, कासव बघ जिंकलं, आहे की नाही? हे चुकीचं आहे. इथनं येतात ते न्यूनगंड, अहमगंड. तर अशा वेळेस काय? आता तुम्ही हा विचार करा ना फक्त की समजा ही गोष्ट तशी नसती, यात ससा हरलाच नसता किंवा यात शर्यतच नसती तर जग किती सुंदर असतं. त्याच्यात काय मजा आहे? मग गोष्ट कशी सांगितली असती पोरासनी? नाही सर, विषय भरकटतोय आपला. आपला विषय भरकटतोय. हो ऍक्च्युली खरं तर हो. आपला जो आजचा विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न विचारायचा. येस सर बोला. माणसाचं सुस्त, अंदमानचं ज्वानी. हे काय लिहिलंय? माणसाचं सुस्त, अंदमानचं ज्वानी. हे असं नाही लिहिलं. हे मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन असं लिहिलंय. अच्छा,
माझ्यावरती अविश्वास नका दाखव. खाली बसा सर, प्लीज खाली बसा. चिडू नका सर, ते त्यांची पद्धत आहे. होतं सर त्यांचं. अरे ही पद्धत, ही चुकीची पद्धत आहे. होतं असं नका बसून असे प्रेक्षक. सॉरी सॉरी. ए गप, काय आहे? तुम्ही चिडल्यावर वेताळासारखे दिसताय. ए गप्पा बस रे. हे खरं बोलल्या. हा बोला, हा बोला, तुम्ही सगळे बोला. खरं बोललो सर. एक चुकीचा बोलतो, एक चुकीची उपमा वाटेल तेव्हा काढा तुमचे मेंदू आणि कुस्ती खेळायला लावा इथे. सगळे हाराल एकत्र. एवढे ढ मेंदू आहेत तुमचे, चिडायला लावताय. मानसिक स्वास्थ्य, मानसिक विषय लक्षात घ्या. काय महत्वाचं काहीतरी सांगतोय. मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवन. आनंदी जीवन माझं व्यवस्थित देत नाहीत मला. हे काहीतरी चुकीचं विचारतात. बसा सर बस. कुठे होतो आपण त्या गोष्टीवरती होतो. तर लक्षात घ्या, ही जी गोष्ट आहे लहान मुलांना आपण जी ऐकवतो, काय त्याच्यात कोणतरी हरतं ना, कोणतरी जिंकतं. बरोबर आहे. या हरण्या जिंकण्यातनं जेलेसी निर्माण होते. आता जेलेसी हा सुद्धा एक फॅक्टर आहे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचा. जेलेसी. आता मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी कुणी कोणावर जेलस होतं का? मी तुमच्यावर जेलस होतोय. का माझ्यावर? का होणारच ना. का? काय छोट्या केसांची बाई आहे ना, तिच्या शेजारी तुम्हाला बसायला मिळालं, मला कुठं मिळालेलं आहे? मला जर बसायला भेटलं असतं ना, तरी काहीच्या काय केलं असतं. मोरे सर प्लीज त्यांना इथे बसू द्या प्लीज. तुम्ही काय काय लोकल मध्ये आलोय तुमच्या? हमारे इनको जगा दो. नाही पण त्यांना वाटतंय तर बसू द्या ना थोडा वेळ सर. अरे वा रे वा, त्यांना बसायला देऊ आणि मी कुठे बसू? सॉरी सर सॉरी, मी माफी मागते. नका मागू, काही अर्थ नाहीये त्या माफीला. एकच माणूस इथे फक्त शांतपणे ही चर्चा ऐकतोय किंवा समजून घेतोय, तो मागचा माणूस. हो हो हो. सर तुम्हाला या परिसंवादात सहभागी व्हायचं, काही प्रश्न असतील तर विचारा. मानसिक मानसिक खाली बस, खाली बस, खाली बस. हा काय प्रश्न आहे? मानसिक मानसिक, हा काय स्वर आहे? सर जेन्युइन प्रश्न आहे सर माझा, खरंच. नीट विचार. सर थंडीत काय काळजी घेतली पाहिजे आपण? हा 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 काय प्रश्न आहे? याचा काय संबंध आहे? नाही सर, मागच्या वेळेला मान्यवर आले होते थंडीवर चर्चा करायला, तेव्हा माझा प्रश्न राहिला होता, तो आता विचारून घेतला. खाली बस, खाली बस, खाली बस. सर हे मानसिक स्वास्थ्य सर एक हटात गेलं. मानसिक स्वास्थ्य बावळट. मानसिक स्वास्थ्य आनंदी जीवन नाही. माझं आनंदी जीवन इथे आल्यापासून माझं दुःखी झालंय जीवन सगळं. आनंदी जीवन, आनंदी जीवन त्रास दिलाय नुसता. एक जण नीट प्रश्न विचारत नाहीये. शांत हो यार, शांत हो. मानसिक स्वास्थ्य, आनंदी जीवन, मानसिक स्वास्थ्य. ऐका, हे बघा, असं माझ्यासारखी चिडचिड झाली ना कधी की काय करायचं ते सांगतो. एक उदाहरण देतो, तुमचं तुम्हाला कळेल की रिॲक्ट न होणं किती गरजेचं आहे. त्याच्यातनं तुम्ही कसं स्वतःला शांत करू शकता. समजा तुम्ही रस्त्याने चाललेला आहात. काय आहे? मी चालतोय की दुडू दुडू पळतोय? चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न. थांबा ना जरा, जरा थांबा ना. फक्त ऐका, तुम्ही रस्त्याने चाललेला आहात. पण सकाळी की दुपारी? का नाही, दुपारी असेल तर टोपी घालायला, ऊन असतं ना. हो हो, मी पण गॉगल लावेन, माझ्याकडे मस्त गॉगल आहे. नाही, प्रश्न वेगळा. एवढं फक्त लक्ष. बुलेट घेऊन येऊ का? कशाला? चालत जा, काटा एवढं कुठे चालत जाणार उन्हात? हा ते पण आहे. तुम्ही बुलेट आणणार असेल तर मला डबल सीट घेऊन जाल काय? अरे थांबा ना जरा, थांबा ना, मला बोलू द्या ना रे. मला सांगू द्या ना तुम्हाला उदाहरण. सॉरी सर सॉरी. चिडायचं कसं नाही, शांत कसं राहायचं, मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं हे सांगण्यासाठी मला चिडावं लागतंय. काय विरोधाभास आहे हा? असं समजा तुम्ही वेगवेगळ्या रस्त्यावरनं चाललेला आहात. अरण्या, तू कुठल्या रस्त्यावर राहतो? मी MG रोडला. काय सांगतो? मी SP रोडला. मॅडम तुम्ही कुठल्या रोडला? मी आता गोखले रोडला चालते. मग माझ्या जवळ SP रोडला. मग संध्याकाळी याल काय SP रोडला? नकाडू कॉफी पिऊया. चालेल ना, कॉफी पिऊ शकते. मग माझ्याकडे टेम्पो आहे, माझ्या टेम्पोने चला सगळं. गोखले रोडवर घेऊया. वा 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 वा, तुमच्या परफॉर्मन्समुळे आमचं मन भरलं आणि आणखी दिलदार झालं. भारी परफॉर्मन्स. प्रसादा, मानसीचं स्वस्त अंड्याचं जेवण झाल्यानंतर सुस्त झालेला माणूस अंदमानच्या जॉनीला काय कमेंट देणार आहे? अरे अरुण, तू फार वेडा आहेस, फार वेडा आहेस. म्हणजे ना, एकेका सिरीजचा इम्पॅक्ट होतो ना, तसं मला आजकाल मंजूनी काही सांगितलं की अरे अरे प्रसाद असं सांगितलं होतं मी तुला. अच्छा, असं मी घरात करायला लागलोय अरुण. अफलातून. बाकी ॲज युजल तुमचा सगळ्यांचा मॅडनेस कहर होता आज. मजा आली, खूप मजा आली, खूपच मजा आली.
सई. अरुणदा तुम्ही अनस्टॉपेबल आहात. म्हणजे मी पुन्हा एकदा मी हे 1000 वेळेला म्हणायला तयार आहे की तुम्ही जे बोलता ते खरंच आम्हाला तिथे दिसतं. अक्षरं उमटायला लागतात आणि हे तुम्हीच करू शकता. मला असं वाटत नाही की या मंचावर अशी ताकद अजून कोणाकडे आहे. त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. बाकी परफॉर्मन्सेस कडक नेहमीप्रमाणे. म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला म्हटलं की हां असं एक फील देणारी ही सिरीज आहे. मस्त मजा आली. मंडळी, विळा भोपळ्याचं नातं म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात एकतर सासू सुना किंवा बॉस आणि एम्प्लॉई. चला बघूया आज एका बॉसची तिच्या स्टाफ सोबतची केमिस्ट्री इथे काय धुमाकूळ घालते ते. जी केमिस्ट्री घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. पाम्या बास झालं रे सर्व असं वाटतंय. म्हणजे कधी कधी वाटतं ना की सगळं सोडून द्यावं आणि निघून जावं गावाला. पटकन हो बोलले तर जावं लागेल. असं मनात पण आणू नका. त्याचं काय मला वाटतं ना ह्याने कानाला असा फोन शिवून घेतला पाहिजे. बघावं तेव्हा लागलेला असतो रे. हो रे. नाही काही गरजच नाहीये नवीन कपडे घ्यायची. एक बास्केटबॉलचा ओव्हरसाइज टी शर्ट घाल, त्यावर ब्लेझर घाल, सुंदर दिसतायत मुली त्यात. खरं सांगतोय तुला. मी काय श्रम्या हा जे बोलतो तिकडची पोरगी स्क्रॅच करून ऐकते की कसं काय? काय नाही मला असं वाटतं एवढा गुळ शेतात पण बनत नाही जेवढा हा पाडतो. तिचा नागमणी अजून भेटला नाही वाटतं. या पोरीचं एक बरं वाटतं मला. नाश्त्यालाच मायकल जॅक्सन खाऊन येते. अरे कस्टमर केअरचा फोन आला तरी असंच असतं तिचं. हो काय? हा आपल्याला काय नाही काय काय करत राहायच्या गोष्टी. बॅलन्स शीट आहे ना बॅलन्स शीट ती इफेक्टिव्ह आहे. बॅलन्स शीट करा ते करा सगळं करा आणि मेल करा मला. बाय बाय बाय. सर मी मेडिटेशन झालं. गुड मॉर्निंग मॅम. मॅम आले. अरे मॅम मॅम गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. मी गुड मॉर्निंग. काय करत होता? फाईल तुमची आजची कामं आहेत ना. येस कामच चालू होतं मॅम. या वेळेला कामच असणार. दिसलं मला दिसलं. येस येस. बरं एनिवे माझ्याकडे एक न्यूज आहे. ती तुमच्यासाठी गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. मी न्यूज सांगते. आज सकाळीच मला हेड ऑफिसमधनं ईमेल आलाय. तुम्ही वर्षभर इथे ऑफिसमध्ये जे काय दिवे काम केलंय त्याबद्दल मला तुम्हाला 1 ते 10 मध्ये रेटिंग द्यायचं आहे. 10 ऑफकोर्स बिंग द हायेस्ट. आणि त्यावरनं तुमची सॅलरी इन्क्रीमेंट, प्रमोशन, ट्रान्सफर होणार का नाही, बोनस, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रेटिंगवर ठरणार आहेत आज. गुड न्यूज दिसते म्हणजे. बेस्ट न्यूज आहे ही. आणि मॅम सगळ्यात बेस्ट ह्यात काय माहितीये का की रेटिंग आम्हाला तुम्ही देणारात इज द बेस्ट थिंग आउट ऑफ ऑल. खरं तर म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त मला या ऑफिस मध्ये कोण ओळखतं. एक्झॅक्टली. आणि मला तर तुम्ही जास्तच ओळखता. करेक्ट मॅडम. माझ्यावर तर तुमचा सेपरेट जीव आहे. म्हणजे मला तर तुम्ही 10 पैकी 10 देऊन टाका आता. का बेटकर तुम्हाला का 10 द्यावे? मॅडम माझा मुलगा 4थीत गेला आता. तुमचा मुलगा 4थीत गेला म्हणून मी तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी 10 रेटिंग का द्यायचं बेटकर? मॅडम कसं 4थीला गेला ना तो आता स्कॉलरशिपला बसेल. तो स्कॉलरशिप मोठी असते, परीक्षा मोठी, पुस्तकं मोठी, खर्च मोठा, सगळं मोठंच असतं त्याच्यात. तुमचा खर्च वाढलाय म्हणून पगार वाढ होत नसते हो. तुम्ही वर्षभर काम काय करता याप्रमाणे पगार वाढ ठरते. त्यामुळे बेटकर तुम्ही तर काही बोलूच नका. येस येस. होळी आणि गणपतीला तुम्ही जेव्हा गावाला जाता फक्त 2 दिवसाची सुट्टी मंजूर झालेली असते. तुम्ही 15-15 दिवसांनी येता बेटकर. कधी कधी 18 दिवसांनी येता तुम्ही. सांगतो मॅडम मी गावाच्या वेशीपर्यंत येतो पण गावाला सोडत नाहीत मला लगेच. मी जसा बसमध्ये बसायला जातो ना ते लगेच बोलला हा चाललास तू का काय अक्कला गावा काय खाज उठते हा शहरा काय सोनं लागलेला असं म्हणतात. मी त्यांना सांगतो नाही मला जावं लागेल. माझी बॉस थोडी अशी आहे. तर आहे म्हणजे काय बॉस काय सिंघम असेल मॅम. स्ट्रॉंग आहे. माझी बॉस स्ट्रॉंग आहे. मला जावं लागेल. आणि माझी बायको पण ना सोडत नाही, हट्ट करते जरा ती. त्यामुळे
मी काय करू मग? सोडत नाही म्हणजे अरे ऑफिस म्हणजे काय खेळायचं मैदान नाहीये. मग नाही सोडलं मग मी नाही आलो, जमलं तरच आलो असं नसतं. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू कम टू ऑफिस अँड फिनिश युअर वर्क. येस येस काही अर्थ नाही ह्याला. ऑफकोर्स काहीच अर्थ नाहीये मॅडम. मी येतो मॅडम, तरी मी येतो. मी येता पण तुम्ही कधी वेळेत येता का? नेहमी उशिरा येता आणि वेळेत घरी जाता. विचारलं की काय सांगता बेटकर तुम्ही? मॅडम मी वेळेत येत नाही, तुम्ही मला वेळेत जाऊ तरी द्या. हे तुमचे विनोद. काय करायचं मॅडम? काय होतं, मला घरी लवकर जावं लागतं. माझी बायको थोडी बालिश आहे ना, तर ती एक मिनिट. आता हे म्हणाले ना बायको गावाला असते. मला म्हणाले मॅडम ते गावाला. तुम्ही म्हणाल बायको गावाला असते, मग याला काय अर्थ आहे? करेक्ट आहे, करेक्ट पकडलंय. म्हणजे मी जातो, ती माझ्याबरोबर जाते गावाला आणि नंतर मी तिला परत घेऊन पण येतो. मग ती गावाला का तुम्हाला थांबवत असते? कारण तिथं माहेर बाजूलाच आहे. माहेर बाजूला आहे. दिस इज नन ऑफ माय बिझनेस बेटकर. याचा माझ्याशी काही संबंध नाही. मला वाटतं ते वाटेल ते बोलतात. खरंच याचा काही संबंध नाही. म्हणजे मी पण कोकणातलाच आहे, मी पण कोकणातच राहतो, पण आय डोंट गो. आय कम हिअर. आय कम हिअर इन. तिकडे जायला ना, गावाला जायला गावाची ओढ लागते, कळलं काय? ओढीचा तू माका सांगा हे माका. तुझा मका आहे ना, कुकरला लाव मका आईच्या गावात. राजा मयेकरांचा नातू, याला अजून मालवणीतला म येत नाही मॅडम. सारखा आपला मका तुका मधला कंटेंट गायब. काय एक मिनिट. पण मॅडम त्याचा काय संबंध? मी मुंबईत वाढलेलो आहे. हे ऑफिस आहे, इथे काम करायचं असतं, इथे मालवणी बोलायचं नसतं. थँक्यू. काही संबंध नाहीये ह्याचा. या सगळ्यासाठी मी तुम्हाला, हे तुमचं रिफ्लेक्ट होणार आहे रेटिंगवर. 2.5 किती तुम्हाला? 2.5. मॅडम माझा पोरगा 4ला, तो 4, मी 2.5. बरोबर नाही वाटत ते? मॅडम तुम्ही 2च द्या. तुम्ही 2च द्या. तुम्हाला किती देऊ मग? मला शिकवताय ना किती द्यायचे. तुम्ही सांगा तुम्हाला किती देऊ. सांगा. राऊत ओंकार किती देऊ? किती देऊ? किती देऊ? द्या. किती? आय मीन टू से राऊंड फिगर करून जे तुम्हाला योग्य वाटेल. आणि ऍक्च्युली मला अपेक्षा नाहीये मॅडम तुमच्याकडनं. म्हणजे तुम्ही काही द्या, तुम्ही मला काही द्या. आपका रेटिंग सराहकोपर है मेरे. कारण तुमच्याबरोबर काम करताना जो अनुभव मला येतोय मॅडम, तो माझा बोनस आहे. आणि जे मी शिकतो आहे तो माझा पगार आहे मॅडम. शिंकू नका, फक्त शिका काहीतरी यांच्याकडनं. तरीही नाही. राऊत इथे बघा. तरी सांगा मला, तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं. व्हॉट डू यू डिझर्व? नो मॅम. नाही सांगा मला. हो किती देऊ सांगा. आय डिझर्व हे, बट आय स्टील हे फाइंड की आम्ही तुम्हाला सांगणं, तुम्ही आम्हाला किती रेटिंग द्यायचं हे आम्ही तुमच्या कार्यक्षमतेचा केलेला अपमान आहे असं मला वाटतं. म्हणून मी सांगणार नाही. इट्स युअर डिसिजन. काय बरोबर बोलतोय राऊत मॅडम. फक्त काय मॅडम की रेटिंग आमचं आहे. तर मॅडम हे बघा, हा ग्लास आहे ना मॅडम, हा ग्लास आहे. आणि ग्लासात आपण पाणी ओतल्यावर आपण अपेक्षित करत नाही ना की पाणी वाहून जाईल, कारण ग्लासात पाणी ओतल्यावर पाणी राहणारच. काय बोलताय तुम्ही? काही इथे कोणालाच कळत नाही तुम्ही काय बोलताय. बेटकर तुम्हाला कळतंय का हे काय बोलतायत? सांगा बरं. मॅडम त्याच्याकडे ग्लास आहे, त्याच्याकडे पाणी नाही, त्याला पाणी द्या. कॅन यू एक्सप्लेन? हा मॅडम, कॅन यू एक्सप्लेन? मला शिवलकर काय बोलतात ते कधीच कळलेलं नाही. काल म्हणाले की कबूतर उडून गेला, नाश्ता करूया. काय बोलताय तुम्ही शिव? मी एक्सप्लेन करतो मॅडम. मला माहिती आहे मला काय सांगायचं. बोला मॅडम. वी आर ग्लासेस. वी आर ग्लास. वी आर ग्लासेस अँड यू आर टॅप. आय एम काय? टॅप. नळ. टॅप. यू आर टॅप. बर. सो ग्लास नळाला सांगत नाही ना की माझ्यात किती पाणी टाक म्हणून. टॅपचं कामच असतं ना पाणी टाकणं. बर. सो रेटिंग टू टॅप. मग ह्या नळाला पाणी आलंच नाही तर उपटून फेकून द्या. गंज लागू ठेवलं कशा? सॉरी नाही. व्हॉट ही मीन्स टू से इज की नळाचं कामच आहे ना पाणी देणं. तुम्ही मला काम शिकवणार आहात आता माझं? यू टू लिटल इनसिग्निफिकंट ह्युमन बिंग्स. तुम्ही मला माझं काम शिकवणार आहात? मॅम ते गंज वगैरे पण म्हणाले मगाशी. विचारलंय तुम्हाला? बोलते ना मी. सांगा तुम्ही सांगा मला किती देऊ तुम्हाला? मॅडम या मॅडम. मॅडम यावर बसा.
ती माझी सीट आहे, माझ्या काय करताय तुम्ही राऊत? लाळगोटे पण चाटेगिरी चमचेगिरी. काय करताय? नाही ती माझी जागेवर मी मागितली का खुर्ची? नाही पण माझ्या मला मी बसलीये ना आता. बोलू का? येस. बोला. किती देऊ तुम्हाला सांगा? थँक्यू मॅम. एक तर तुम्ही विचारल्यावर मी बोलते, मी मध्ये मध्ये बोलत नाही, हे जस्ट मी आधी क्लिअर करते. बोला किती देऊ सांगा? 10 देऊ शकता मॅम तुम्ही. 10 द्यायचे तुम्हाला मी. मॅम या ऑफिसमध्ये टू बी व्हेरी ऑनेस्ट मला कोणाही बद्दल काही बोलायचं नाहीये, बट या ऑफिसमध्ये मी माझं काम वेळेवर पूर्ण करते. सो मी जर बॉस असते तर मी स्वतःला 10 दिले असते मॅम. बरोबर आहे. हे आहे. एक मिनिट. नाही आता कोणी नाही अडवायचं. हे बरोबर आहे, हे करेक्ट आहे. इथे काय करताय तुम्ही राऊत? मी मागितलीये का खुर्ची? मला नाही बसायचंय. बसा मॅडम, बसून घ्या, पाय दुखतील. बसले. बरं ठीक आहे. काय बोलत होते मी? माझं रेटिंग माझ्या 10 रेटिंग. तुम्ही सगळी कामं वेळेत करता याबद्दल बोलत होतो ना आपण. यू शुड अप्रिशिएट. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. यू शुड अप्रिशिएट. या सगळी कामं वेळेत करतात. थँक्यू. मी गेले की माझ्या कपड्यांवरती कमेंट्स वेळेत करतात. मला कसं फॅशन सेन्सच नाहीये. याबद्दल गॉसिप वेळेत करतात. माझ्या वजनावर जोक्स करतात, वेळेत करतात. नाही सर. मॅम हे सुद्धा मॅम नाही. एक्झॅक्टली. तुम्ही मला सर म्हणताय. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. मला तुम्ही सर म्हणताय. मी काय करताय तुम्ही राऊत? मी मागितली का खुर्ची तुम्हाला? नाही मॅडम. माझा आवाज सरांसारखा आहे का? नाही मॅडम. या सर का म्हणतात मला? माझा आवाज सरांसारखा आहे का? एकदा डोळे मिटून ऐकून बघा, तुम्ही पण तेच बोलाल. येस सर. आउट 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 राऊत राऊत आउट म्हणते तुम्हाला. राऊत असं एकदा मला बोललेले, ते मी जस्ट मॅडम मी काही बोललेलो नाही. ते आउट म्हणाला तुम्ही, ते म्हणाले राऊत. त्यांनी नाही मॅम. मॅम हे बघा मॅम, मी सिरियसली सांगतेय, मी असं कधीच बोलले नाही. पहिल्यांदा झालंय माझ्याकडनं मॅम. मी कधीच सर नाही म्हटले तुम्हाला. तुमच्या कानावरती हे कोण घालताय मला माहित नाही. मी आय डोंट नो तुमच्यापर्यंत हे कसं पोहोचतंय. तू माझ्याकडे काय हे असं करतेस का? मी रॅन्डम हातवारे गेले. मी कुठे? हे रॅन्डम आहे. हे रॅन्डम आहे मॅडम. हे रॅन्डम आहे मॅडम. हे असं रॅन्डम आहे. तो तर असं करतोय मॅडम. माझ्याकडे हा अन्याय आहे मॅडम. मी कधीच तुम्हाला काही सांगितलेलं आहे का? मी युनियनकडे जाणार आहे. मी आधीच सांगून ठेवतो. बेटकर मला मी खरंच काही केलेलं नाहीये मॅडम. हा जो आवाज आहे ना, हा अन्याय आहे माझ्याकडे. हे हातवारे आहेत ना, हा ट्रॅप आहे मॅडम. येस. ह्या भोळ्या आवाजावर जाऊ नका मॅडम. तुमच्या समोर कल्प्रिट आहे. आम्ही नाव नाही सांगणार. इनिशियल सांगतो. ओ. मी जेन्युइन आहे मॅडम. मी नाव नाही सांगणार. मॅडम तुम्ही काही कमी नाही आहात शिवलकर. तुम्ही कमी नाही आहात. पण तुम्ही मी जेव्हा व्हॉट्सअप काय करताय तुम्ही? मॅडम ते खुर्ची तुमच्यासाठी आणत होतो. तिकडे ठेवा खुर्ची. बसला असता. राऊत जा तिकडे. इथे या तुम्ही शिवलकर. काम करत होतो. इथे या. मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जोक्स टाकते, कारण एक टीम स्पिरिट आणि आपलं खेळीमेळीचं वातावरण राहावं आपल्या टीम मध्ये. आणि एखाद्याचा असतो विनोदी स्वभाव, त्याला सुचतात विनोद. तसं आहे माझा. मला चांगले चांगले विनोद सुचतात म्हणून मी टाकते. त्याच्यावर तुम्ही रडण्याची इमोजी टाकता. इतर सगळ्यांना खदा खदा हसायला येतं. ते वेडे आहेत का? तुम्ही रडण्याची इमोजी टाकता. आता परवाचा जोक घ्या. काय होता राऊत तो? सासू सुनेचा जोक होता. एक सासू सुना बाजूबाजूला बसलेले आणि सून सून लाजत असते. सासूबाई विचारतात काय बाई काला असतेस? सून म्हणते तुमच्या घरातला कुकर माझ्याकडे बघून चिट्टी चांगला जोक होता. एवढा चांगल्या जोकवर तुम्ही रडण्याची इमोजी टाकता शिवलकर. बोलणार आहात का? काय जोक मध्ये होतो? काय शिट्टी आणि कुकर मध्ये काय हसायचं आणि किती हसायचं? हसता हसता माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती इमोजी मी टाकली. बसा.
तुम्ही ना सगळे गप्प बसा. तुम्ही सगळे, तुम्हाला असं वाटत असेल ना की मला काही माहित नसतं, तर असं नाहीये. मला सगळं माहिती असतं. सीसीटीव्ही कॅमेराज आहे तिकडे. माझं लक्ष नाही असं वाटत असलं ना तरी मला सगळं कळत असतं. तुम्ही माझ्या मागे काय करत असता ते. काम करत असतो माझ्या मागे तुम्ही मला कॉमेडीचा विराट जगताप म्हणता. माझ्याकडे का बघताय मॅम? हे कोण सांगताय तुम्हाला? मला नाही कळत का अशा तुम्ही का स्वतःवर घेताय? ते जाऊ द्या, चला ते जाऊ द्या. तो मागे केलं अंधेरीचा पूल पडला, त्याची न्यूज आलेली आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती. त्याच्या खाली कोणीतरी असं लिहिलं, अरे आपल्या मॅडम कशाला गेल्या होत्या त्या पुलावर नाचायला. मी नाही टाकला मॅडम, मी नाही टाकला. मी तुम्हाला बोलले का? नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्ही स्वतःवर घेताय म्हणजे तुमच्या मनात काहीतरी आहे. माझ्या मनात काय नाही. दिस इज रिडिक्युलस. मला माझा कंटाळा आलाय तुमच्या सगळ्यांचा. मी या सगळ्यावरच तुम्हाला रेटिंग देणार आहे. एक मिनिट, तुमच्या डोळ्यांसमोर सगळ्यांना 2 2 2 2 मी काय दीड करायचं. राऊत आणि इंदलकर 1.5. मॅडम मी काय केलं मॅडम? ह्यांच्याकडे एंटर करते. करू एंटर? करू का एंटर? मॅडम ऐका ना मी एवढा ही वेळ आहे फोन चेक करायची. करू का एंटर? ऐका ना मॅम. मॅडम मला हेड ऑफिस वरनं मेसेज आलाय. काय तुम्हाला आलाय काय बघा रे? मॅडम त्यांनी म्हटलंय जसं तुम्ही आम्हाला रेटिंग देणार आहात तसं आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला रेटिंग द्यायचंय. लिहिलंय रेट युअर बॉसेस परफॉर्मन्स. आणि याच्यावरती तुमचं इन्क्रीमेंट, पोझिशन, ट्रान्सफर सगळं ठरणार आहे. मिस प्रिया, प्रमोशनही ठरणार आहे त्यांचं. दिस इज नॉट पॉसिबल. मॅडम तुम्हाला सीसी पण केलं. शक्यच नाहीये. असं कसं होऊ शकतं? एक मिनिट, अजूनही ऑफिसच आहे. हे ऑफिस एटिकेट्स तुम्ही पाळायला हवेत. मॅडम आता काय झालं माहितीये, आम्ही टॅप्स आहोत आणि तुम्ही ग्लास आहात. अनबॅलन्स ग्लास. नल दमयंती. यस. हे तुला राहायचंय ना पार्टी? कसं खेळीमेळीचं वातावरण तयार करते मी ऑफिस मध्ये. आल्यापासून कशी मज्जा केली सगळ्यांची. आली की नाही मज्जा? अरे गंमत करत होते गाईज. आपली टीम आहे. आपण किती समजून घेतो एकमेकांना. तुम्ही असं तुम्हाला खरं वाटलं? चला चला पटकन सगळ्यांनी 10 10 10 10 द्या बॉसला. वी आर अ टीम. किती? 10 ऑफकोर्स. 10 10 10 10 10 द्यायचे तुम्हाला. 10 10 बेटकर. असं नका करू. काय 10 10? कशाला 10 10? कुठले 10 10? असं नाही. मी तुम्हाला किती सांभाळून घेते बेटकर. सांभाळून? बेटकर माझ्यासारख्या चुका करत असतात. 4 चौकात इज्जत करता माझी किती खजील वाटतं माहितीये. अरे तीच टेक्निक आहे बेटकर. हे बघा, तुम्हाला खज्जील केलं की कसं तुम्ही परत त्याच चुका करणार नाही. ही टेक्निक असते बॉसची. ही टेक्निक आहे. मग मी तुम्हाला 1.5 रेटिंग देतो. म्हणजे तुम्ही पण तुमची चूक सुधाराल, माझी चूक करणार नाही कधी. कळलं ना? अरे साधं माणूस सारखं म्हणून वागवत नाही ते. हे नाही ऐकून घेणार मी. मी कधीच तुमच्याशी वाईट वागलेली नाही. मॅडम कधीच या शब्दावर तुम्ही भर देऊ नका. तुमच्या मुलाच्या लग्नात तुम्ही आम्हाला बोलवलं, सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं सगळ्यांना. हा, पण त्याच्यानंतर वागणूक काय दिली आहे? काय दिली? आठवा. काय आठवा मॅडम? त्या बँडवाल्यांच्या पंक्तीत जेवायला बसवलं होतं आम्हाला. तो खुळखुळावाला मला विचारत होता, तू काय बजात आहे रे? काय सांगू? काय सांगायचं? हा, आणि हे तू बोल ना, तुझ्यावर काय माझे कान खातो. मॅडमला सांग ना. नाही, तो कशाला बोलेल? तो घाबरतो ना. मी घाबरत नाही, मी सांगतो. राऊत मॅडम, राऊत करू नका मॅडम. राऊत करू नका. मी एवढे तुमची चमचे हे मदत केली तुम्हाला सगळी. मी एवढं सगळं केलं. मला तिकडे तुला तरी विचारलं रे, त्या बँडवाल्यांनी मला काही विचारलं पण नाही. तुझे कुठले बजाने को आता आहे ना, ये दे कंदील दर. असं करून मी कंदील धरून उभा होतो अक्कल 2 तास लग्नात. मला गुलाबजाम दिले होते वाटायला. संपले होते सगळे. पातेला 4 गुलाबजाम, 2 लिटर पाक आणि खायला 22 माणसं. मला म्हणता, हे गुलाबजाम द्या. कुठल्या आणू मी? खिशात गुलाबजाम घेऊन फिरतो मी बघितलं. गरीब कुठल्या बॉस ना तुम्ही? मी बघितलं. मी काय टायमाला गुलाबजाम बनवतो? अरे पाक देऊन दमलो लोकांना मी. किती पाणी टाकू त्याच्यात? मी संपल्याच्या गावात
तुम्ही बॉस आहात ना, कोकणात या कधीतरी. एवढं पोटभर खायला घालू ना, चौथ्या दिवशी धिंडाळी लागेल तुम्हाला. धिंडाळी म्हणजे कळलं मला, कळलं. पण मी बघितलंय त्याला. हे नाही हे बघा सॉरी. हे बघा, नाही तुम्ही काहीच अटेंड पण नाही केलं मॅम. नाही, तुम्ही करावली वाटत होते, मला घेऊन चालले होते ते. तुम्ही उशिरा आलात ना, तुमची चूक आहे. आता तिथे पण आमची मॅडम लग्न होतं ते लग्न. अरे ऑफिस आहे का तिकडे पण वेळेवर पोचायला? आणि वेळेवर पोहोचून करणार काय हो तू? तुम्ही कसं ट्रीट करता आम्हाला? आमची ओळख तुम्ही ऑफिस पार्टीमध्ये मीट माय जोकर्स अशी करून देता मॅम. नाही ते काय, वरच्या मीटिंग मध्ये काय सांगतात माहितीये, माझ्या हाताखाली रिकाम टेकडे बैल काम करतात. अरे बैल, मला तर कुत्र्यासारखं वागवतात. आणि हे सगळं ऐक रे, हे सगळं सोडा, हे सगळं सोडा मॅडम. वागता की नाही असं तुम्ही सगळं? सांगा. काम डाऊन. हे बघा, मी तुमच्याशी जर काही वाईट वागलेले असेल तर मी तुमची माफी मागते. यू शुड बी. आणि तुम्ही पण काही थोडं चुकीचे वागले आहात ना. मी असं समजते की तुम्ही मला म्हटलंय सॉरी, आणि मी तुम्हाला माफ करते. आणि आय हॅव एन ऑफर टू मेक. मेक अस एन ऑफर, वी कांट रिफ्यूज मॅडम. सगळ्यांनी फोन्स काढा आपले आपले. चला आता काय, आपण एक काम करूया. तुम्ही मला जितकं रेटिंग द्याल ना तितकंच मी तुम्हाला देणार. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकमेकांना 10-10 देऊया. हे बघ, शेवटी काय, वी आर अ टीम. येस सर. करेक्ट. येस सर. सर चालेल, सर चालेल, पण आपण 10-10 देऊया मग सगळ्यांना. ओके रेडी? चला सगळ्यांनी टाईप करा. 10 एकत्र एंटर करायचंय. हा 1 2 3. मी केलंच नाही. आम्ही पण केलंच नाही. ही खोटं वागणं ना मॅडम तुम्हाला खाली घेऊन जाणार आहे का? गंमत गंमत. दिवसातून 2-2दा गंमत करता मॅडम. खेळी वेळीचं वी आर टीम गाईज. यू आर माय जोकर्स. येस सर. ओके सर. तर सर पण एक काम नाही, तुमचे फोन माझ्याकडे द्या. हे तुम्ही माझं रेटिंग द्या, मी तुमचं रेटिंग देते. चालेल? ओके. माझं नवीन म्हणजे टेन्शन नको. हा चला. हाय सर. चला द्या. झालं गुड. नशीब. चला आता सगळ्यांचं प्रमोशन होणार, सगळ्यांची पगार वाढ होणार. मस्त आपण ऑफिसची पिकनिक करूया. येस मॅडम, पिकनिक करूया. कामाला लागूया आता. लय बोललो ना मॅडम. काय मॅडम, गाईज काय हेड ऑफिसवरनं मेसेज आलाय की तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना 10-10 मार्क दिल्यामुळे कोणाचंच प्रमोशन, इन्क्रीमेंट, ट्रान्सफर काहीच होणार नाहीये. उलट संगनमताने सगळ्यांनी सगळ्यांना 10 मार्क कसे दिले ह्याची चौकशी होणार आहे, आणि त्याचा निकाल लागल्यावर जो काय निकाल असेल त्याप्रमाणे आपल्याला फायर, सस्पेंड किंवा पेमेंट कमी करणार आहेत. मला पण तोच ईमेल आलाय. मूर्खात खरे तुम्ही. अरे सगळ्यांनी 10 कशाला द्यायचे? एखाद्याने 9.5 द्यायचे, एखाद्याने 8 द्यायचे, 9 द्यायचे, 10. काय अर्थ आहे याला? मी तरी कशाला सगळ्यांना द्यायचे 10 द्यायचे ना, राऊतला 6 द्यायचे. मॅडम तुम्ही आमचीच चूक करता. तुम्ही द्यायचे ना 7. भन्नाट परफॉर्मन्स. कोकणावरचे सगळे पंचसही खूप आवडले आणि माका तुका परफॉर्मन्स पण खूप आवडला. हा सर, असे त्यांना विचारूया की बॉस आणि एम्प्लॉईज मधलं हे जे प्रेमपूर्ण संभाषण आहे ते त्यांना किती आवडलंय. प्रसादा, माझ्याकडनं 10चं रेटिंग आहे. चांगली कॉन्सेप्ट होती. पम्या मस्त कॉन्सेप्ट होती. ओमकार, तुला मालवणी येत नाही? काहीच आहे, मला समजतं पण बोलता येत नाही. मला घरी बोलतात सगळे, पण मला एक अक्षरही बोलतंय. अच्छा. हा, नाही तुझे बोललास ते मालवणी मालाडचं वाटत होतं. तिथलंही नव्हतं. चांगला पण ओव्हरऑल मजा आली, आणि ट्विस्ट त्यातले खूप इंटरेस्टिंग होते. आणि मग शेवट काय होईल याची आम्ही वाट बघत होतो, आणि शेवटी पण जो ट्विस्ट आला तो पण इंटरेस्टिंग आला. मजा आली. सही. मस्त होता परफॉर्मन्स. काही गोष्टींचं टायमिंग भन्नाट होतं. सगळंच बघायला खूप मजा आली. आय थिंक इट वॉज अ व्हेरी गुड सांघिक परफॉर्मन्स. मजा.